कशी? तू गेली होतीस ना? ज्याच्या मनात पाप असतं त्याला मी सगळीकडे दिसते. सांगितलं होतं ना, साक्षात देवीनं पाठवलंय मला. पापाचा घडा भरलाय तुझा, आता तुझी सुटका नाही. दिवस भरलेत तुझे, आता तुला कुणी बी वाचवू शकणार नाही. शानी हो, लाल रंगाच्या जवळ जाऊ नकोस. मला तुझा शेवट दिसतोय. नीता, नीता, अवंती कुणी आहे का तिकडे? नीता, अवंती. तू आता किती बी आरडाओरड कर, पण त्याचा काय बी परिणाम होणार नाही. मी फक्त तुला दिसणार, बाकी कोणाला बी नाही दिसणार. नीता, नीता लवकर ये. नीता, नीता. आई, आई दारू. नीता, आई, अहो काय झालं? एवढं का घाबरलाय? तिला हाकलून दे. अहो आई, इथं तर कोणीच नाहीये. अगं असं काय करतेस? ती बघ ती झोपते. तिला बाहेर काढ आधी. आई हे बघा, थांबा. आई हे बघा, कोण इथे? कोण दिसतंय तुम्हाला? कुठे कोण आहे? कुणी नाहीये तिकडे. अगं ती आहे ना समोर ग. म्हटलं होतं ना, तुझ्याशिवाय कोणाला बी दिसणार नाही मी. आई, अयो काय होत आहे? तुम्ही एवढं का घाबरले? आई तुम्ही एक काम करा, इकडे या. तिला हो, तुम्ही इकडे बसा. आई हो, बसा, तुम्ही बसा. शांत व्हा. डोळे बंद करा. तिला घालव इकडनं. तिला जाऊ दे इकडनं. हो आई तुम्ही शांत व्हा बरं. शांत व्हा. हो. तिला घालव बाहेर. तिला बाहेर घालव आधी. आई ऐका ना माझं, प्लीज शांत व्हा बरं. आता मी काय सांगते ते नीट ऐका. डोळे बंद करा आणि मोठ्याने श्वास घ्या. आई प्लीज डोळे बंद करा. आता श्वास घ्या. श्वास घ्या. आई आता डोळे उघडा हळूहळू. आई बरं वाटतंय ना आता? आहे का तिथं कोणी? नाही ना? आई काय अहो काय होत आहे तुम्हाला? कसली एवढी भीती वाटतेय? कोण अशी कुठली चोखतीन आपल्या घरात असंच येईल? तुम्हाला दिवसा डोळे अशी भूत दिसायला लागलेत. मी ठीक आहे. तुझा जा.